रामकृष्ण हरी मंडळी, कशा आहात? मजेत ना? तर आज कसलं वातावरण फ्रेश झालं आहे बघा. आणि मी आलेले आहे आमच्या गावातील केशवराज मंदिरामध्ये, कारण मला रांगोळी काढायची. मी काही असले किंवा कोणता सण वगैरे काही असेल तरी मी इथे रांगोळी काढत असते. आणि हे बघा, इथं खूप मोठं पिंपळाचं झाड आहे. ते मी आता झाड नाही दाखवलं, पण तो वटा आहे आणि त्याच्याखाली महादेवाची पिंड आहे, जिथे मी रोज येत असते पूजेसाठी. चला मी तुम्हाला आता थोडंसं मंदिर दाखवते. जास्त काही मंदिर नाही दाखवू शकत कारण आपल्याकडे वेळ नाही आहे, कारण मला रांगोळी पण काढायची आहे. शॉर्टकटमध्ये थोडंसं सांगते. हे बघा, हे झुंबर आहेत, खूप छान झुंबर आहेत. रात्रीच्या वेळेस लाईट लागल्यानंतर एवढे भारी वाटतात ना की खूपच छान वाटतात. आणि हे बघा, हे माझं सामान आहे रांगोळीचं. आणि हे आहेत बोधले महाराज. आणि हे आहेत गणपती बाप्पा, प्रथम वंदन, ज्यांना आपण कोणत्याही गोष्टीमध्ये प्रथम त्यांचं दर्शन घेतो आणि कोणत्याही कामाला सुरुवात करतो. हे आहेत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज. चला आता आपण केशवराज भगवानांचं दर्शन घेऊन. आज काय मंदिर बंद आहे. चावी आहे माझ्याकडे, पण नाही, आता मला वेळ नाही, त्याच्यामुळे मी नाही उघडते, बाहेरून दाखवते थोडंसं. हे बघा, हे आहे केशवराजाची मूर्ती, कसली भारी वाटते. आता कोणी म्हणतं ही पांडुरंगाची आहे आणि कोणी म्हणतं कोणी म्हणतं काय ते विष्णूचे आहे, पण काय माहिती आहे कोणाचे आहे. पण शक्यतो मला विष्णूचे असल्यासारखंच वाटतं. मग चला आता आपण रांगोळीला सुरुवात करूया. तन्वी कशी बसली पहा. आणि हे पहा, छोट्या छोट्या मुली. आज अंगणवाडीची दिंडी आली होती मंदिरामध्ये, त्याच्यासाठी हे नटून आलेले. हे आमच्या गावामधलेच आहेत. आणि कशी पाहतायत बघा, मी जसं चलन तसं माझ्याकडे पाहतायत. हिचं काय ते सान्वी का काय असं नाव आहे, एवढं मला काही डिटेल माहीत नाही तिचं नाव काय आहे. हातामध्ये डब्बे पण आहे त्यांच्या खाऊ घेण्यासाठी. आणि चला मी त्यांचा एक फोटो घेते. आणि कसले भारी उभा राहिलेत बघा. पांडुरंगासारखा गंध लावलाय तो मुलांनी पण. तन्वी कशी पाहते बघा पाठीमागून. चला आता आपल्याला रांगोळी काढायची, कारण रांगोळीला पण खूप वेळ लागतो मैत्रिणींनो. कारण एवढी मला पण रांगोळी नाही येते, कारण मी काय क्लास वगैरे लावून रांगोळी शिकलेली नाही आहे. पण एक असं आवड म्हणून आपलं, की बाबा आपल्याला काढायला आवडते म्हणून एक काढत असते मी. आणि कारण माझ्या आईला खूप छान रांगोळ्या येतात आणि तिच्या पाहूनच मी शिकलेले. पण मी लग्नाच्या अगोदर मैत्रिणीनं कधीच रांगोळी काढत नव्हते, कारण मला अगोदर आवडत नव्हती रांगोळी काढायला. पण माझी आई खूप छान रांगोळ्या काढायची. आणि ह्या मंदिरामध्ये पण, खरं सांगू का मैत्रिणीने, या मंदिरामध्ये पण मला माझ्या आईनेच पहिली रांगोळी मी माझ्या आईबरोबरच काढली होती, कारण रांगोळी काढण्यासाठी माझी आई माझ्याबरोबर होती. आणि तेव्हापासूनच मला रांगोळीची एवढी आवड निर्माण झाली ना मैत्रिणींनो, खरंच. नाहीतर अगोदर मला ना अशी आडवी, म्हणजे असं साधं फूल जरी काढायचं म्हटलं ना तरी पण एवढं जमत नव्हतं. पण म्हणतात ना, आईवडिलांचा आशीर्वाद आणि देवाची कृपा असेल तर आपण काही करू शकतो. आणि आपल्या मनातून जर इच्छा असेल ना, तर मग आपण जग पण जिंकू शकतो, असं मला तरी वाटतं. कारण मला खूप अनुभव आलेला आहे ह्या रांगोळीमधून, की आता मला म्हणजे मी म्हणत नाही असं की मला खूप भारी रांगोळी येते, पण असं वाटतं मला की थोडीफार बरी येते. आणि हे बघा, हा मी पांडुरंगाचा चेहरा काढलेला आहे आणि आता चेहऱ्याचा कलर देते. आणि हा त्याचा हे बघा, आपला कलर पूर्ण झाला आहे. आणि कानामध्ये मासे पण काढलेले आहेत. आणि कोणताही सण किंवा काही म्हणजे एखादी जयंती किंवा काही छोटा मोठा कोणताही जरी असेल ना, तरी मी या मंदिरामध्ये रांगोळी काढत असते. की 3-4 वर्ष झालं मी या मंदिरामध्ये रांगोळी काढते. म्हणजे आणखीन मी अशी कुठे ऑर्डर वगैरे नाही घेते, कारण आपल्याला एवढी रांगोळी आणखी मला तर वाटतं की मला एवढी खास नाही जमत आहे. मग तुम्हाला पाहून काय माहीत की कशी वाटते माझी रांगोळी. हे बघा, आपला आता हा पांडुरंग पूर्ण होत आलेला आहे. आणि खाली वीट काढते. एवढं आपल्याकडे म्हणजे कसं, आपल्या खेडेगावामध्ये एवढे कलर पण अवेलेबल नसतात, पण जसे असतील तसे मी ॲडजस्ट करून घेते आणि मला जशी येते तशी मी काढण्याचा प्रयत्न करत असते. पण आवडते. इथल्या गावातल्या लोकांना खूप जणांना माझी रांगोळी आवडते मैत्रिणींनो, खरंच. हा बघा, हा आपला पांडुरंग पूर्ण झालेला आहे.
आणि मला म्हणजे दोन्ही पण काढायचे होते, विठ्ठल आणि रुक्मिणी, कारण मी आजपर्यंत विठ्ठल रुक्मिणीची रांगोळी एकदा पण काढलेली नव्हती. विठ्ठल काढत होते मी, तो पण असा अर्धा विठ्ठल काढायचे, असं पूर्ण नाही. पण ह्यावेळेस असं वाटलं की चला बघूया प्रयत्न करून की येते का कशी. आणि हे आता रुक्मिणीला सुरुवात केली मी काढण्यासाठी. आणि हे बघा रुक्मिणीचे कानातले मासे काढलेत. आणि एवढी काय खास मला खरंच मैत्रिणी, मी परत सांगते की मला एवढी काही खास रांगोळी जमत नाही, कारण मी क्लास वगैरे असं काहीच केलेलं नाही. मी फक्त माझ्या आईच्या रांगोळी पाहूनच म्हणजे अनुकरण करूनच हे केलेले. आणि जसं जमेन तसं मी काढण्याचा प्रयत्न करते. चला तर आपण आता पुढची रांगोळी पूर्ण करूया. तर हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी रांगोळी पूर्ण केलेली आहे. तर मैत्रिणींनी ह्या रांगोळीला 5-5.5 तास लागले ह्या रांगोळी पूर्ण करण्यासाठी. आणि खरं सांगू का मैत्रिणी, ज्यावेळेस मी हे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पूर्ण केली होती ना, पण साईडनं ज्यावेळेस मला हे बॅकग्राऊंड द्यायचं होता, पण मला सुचतच नव्हतं की मी ह्याच्यामध्ये काय काढू म्हणून. पण म्हटलं चला असं छोटी मोठी आपलं काहीतरी काढावं. पण असं मला तरी असं वाटतं की छान वाटते. मग आता तुम्हाला कसं वाटते काय माहीत, तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली. आवडली असली तर लाईक करा, शेअर करा. ओके बाय.